श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. मागच्या अध्यायाच्या शेवटी जे किंचित निदर्शित केले व जी कथेची जुळणी सांगितली तीच आता पुढे कथन करतो. श्रोत्यांनी स्वस्थ चित्ताने ऐकावे. परमार्थाचा विचार करू जाता धार्मिक संप्रदायाचा किंवा शाखेचा अभिमान फार अडथळा आणतो. या अभिमानासारखे दुसरे कोणते कठीण विघ्न नाही. आम्ही निराकार देवाचे भजन पूजन करणारे आहोत. रूपागुणांचा देव योग्य मार्गापासून भ्रष्ट करणारा आहे. साधू संत ही माणसेच असतात ना, मग त्यांच्यापुढे नमस्कार करण्यासाठी मस्तक का बरे वाकवावे? त्यांच्यापुढे लोटांगण घालू नये, त्यांना दक्षिणा देऊ नये आणि त्यांच्यापुढे मान मुदीच वाकवू नये. ही भक्तीची थट्टा आहे. शिर्डी संबंधी कोणी काही अशा अनेक गोष्टी सांगतात, परंतु त्या सगळ्या विश्वास ठेवण्यासारख्या वाटत नाहीत. म्हणतात की तेथे गेल्यावर साईबाबा दक्षिणा मागतात. साधू जर द्रव्य गोळा करू लागले तर तो त्यांच्या साधुत्वाचा कमीपणा होय. अंधश्रद्धा बरी नव्हे. प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर कसे वागायचे याचा निर्णय आम्ही आपल्या मनात ठरवू. आम्ही दक्षिणा देणार नाही. ज्याच्या मनात द्रव्याची लालसा असते त्याचे साधुत्व आमच्या मनाला पटत नाही. आम्हाला नमस्कार करण्याला तो योग्य वाटत नाही. आम्ही शिर्डीला जाऊन त्याची भेट घेऊन येऊ. त्याच्या पायाला नमस्कार करणार नाही किंवा दक्षिणाही देणार नाही. असो, जो असे कुतर्क करून शिर्डीला जाण्यास निघे आणि आपल्या निश्चयाची नीट आठवणही राखीत असे, तोही शेवटी साईचे दर्शन घेतल्याबरोबर त्यांना शरण जात असे. ज्याने साईला पाहिले तो आपल्या जागीच चिकटला, पुन्हा नाही परतला आणि साईच्या चरणी रमला. दातात गवत धरून जसे कोणी शरण यावे तसे तो आपल्या पूर्वीचा निश्चय विसरून साईबाबांच्या पायांना वंदन करीत असे. धार्मिक संप्रदायाचा अभिमान विरून जाऊन जेथे जीवाला अत्यंत सुख वाटेल तो हा 35वा अध्याय श्रोत्याने आदरपूर्वक ऐकावा. तसेच अप्रत्यक्ष रीतीने उदीचा प्रभाव जाणवणारा बाळा पाटील नेवासकरांचा चमत्कार आणि सापाला साईच मानून त्याने प्रेमाने त्याचा आदर कसा केला हेही ऐकावे. श्रोतेजन हो, माझ्यावर दया करा. मी केवळ आज्ञेचा दास आहे. आदरपूर्वक आज्ञेचे पालन करणे हेच मी जाणतो. त्यातूनच हे अक्षरांनी लिहिलेले चरित्र तयार झाले. बाबांच्या चरणावर दृष्टी ठेवल्यावर तेथून ज्या काव्याच्या लाटा उठतात त्या मी चरित्ररूपी पवित्र घड्यामध्ये वरच्यावर भरतो. आम्ही कासवाची पिल्ले केवळ नजर टाकल्याने किंवा पाहत राहण्याने पोचलेले असतो. आम्ही तहानेने किंवा भुकेने व्याकुळ झालेले कधीच नसतो आणि सदा संतुष्ट ठेवलेले असतो. दृष्टीचे एक सुख असले म्हणजे आम्हाला अन्न पाणी लागत नाही. केवळ दृष्टीच आमची तहान व भूक नाहीशी करते. त्या दृष्टीचे कौतुक किती म्हणून वर्णन करावे? आमच्याही संपूर्ण नजरेचे विषय दयेचे सागर साई महाराज आहेत. या पाहण्यात दृश्य, द्रष्टा व दर्शन या तिघांच्या समूहाचा ठावठिकाणाच पुसला जातो. तसेच आम्हाला अंगाची कातडी व स्पर्श या दोन्ही ठिकाणी साईच प्रगट दिसतात. नाक व वास यातही साईचाच निवास वाटतो. अथवा कानावर शब्द पडताच साईचे रूप डोळ्यासमोर उभे राहते आणि श्राव्य, श्रावक व श्रवण यांची त्रिपुटी एकदम गळून पडते. जीभ जेथे चव घेण्यासाठी मागे पुढे हलते तेथे साईच मिसळून जातात आणि मग रसना, रस व रसास्वाद या त्रिपुटीचे बिचारे कोणते मोठे कौतुक. हीच गोष्ट कर्मेंद्रियाची असते. त्या सर्वांची फक्त एका साईचीच सेवा केली तर सर्व कर्म नाश पावून नैष्कर्म्य पदरी पडेल. असो, आता हा ग्रंथ लांबला आणि साईच्या प्रेमामुळे विषय सोडून भलतीकडेच वाहवला. मागील संगतीकडे लक्ष देऊया आणि आपली कथा पुढे चालूया. एक मूर्तिपूजा न मानणारे, निराकार ईश्वराची उपासना करणारे फक्त चौकशी करण्याच्या बुद्धीने शिर्डीला जाण्यास उत्सुक झाले. ते म्हणाले, शिर्डीला येऊन आम्ही फक्त त्या साधूचे दर्शन घेऊ. आम्ही मान मुळीच वाकवणार नाही आणि दक्षिणाही देणार नाही. या 2 शर्ती मान्य कराल तरच आम्ही शिर्डीला येऊ. मित्राने कबूल केल्यावर ते त्याच्याबरोबर जाण्यासाठी निश्चित मनाने निघाले. त्याचे मित्र होते काका महाजने, ज्यांची संताबद्दलची भावना निर्मळ होती, परंतु त्याचे मित्र मात्र शंका कुशंका घेणारे होते. दोघेही मुंबईहून शनिवारी रात्री निघाले आणि रविवारी सकाळी शिर्डीत येऊन पोहोचले. दोघे साईंचे दर्शन घ्यायला मशिदीत गेले तर त्यावेळी तेथे काय घडले ते स्वस्थ चित्ताने ऐका. मशिदीच्या पायरीवर पाऊल ठेवताच त्या मित्राला दुरून पाहूनच बाबांनी
का यावेजी अशा गोड शब्दात हाक मारली. बाबांचे हे प्रेमाचे शब्द ऐकून त्या मित्राला खूण पटली आणि त्या शब्दांच्या उच्चारांच्या विशेष तऱ्हेने त्याला आपल्या वडिलांची आठवण झाली. का यावेजी या शब्दाचा उच्चार करताना बाबांनी जो आवाज केला होता तो ऐकताच तो मित्र मनात आश्चर्यचकित झाला. त्या आवाजाची मोहक तरा पाहून त्याला आपल्या स्वर्गवासी पित्याचे स्मरण झाले. त्यांच्याच आवाजाची ही तरा पूर्ण भासली आणि नक्कल अगदी हुबेहूब पटली. काय त्या शब्दांची आकर्षण शक्ती! काकांच्या मित्राला मोठा अचंबा वाटला आणि ते म्हणाले, हे माझ्या वडिलांचे शब्द व हा आवाजही खात्रीने माझ्या ओळखीचा वाटतो. वडिलांच्या तोंडचे हे बोलणे ऐकून ते मित्र मनात विरघळले आणि पूर्वीचा निश्चय विसरून त्यांनी बाबांच्या पायांवर मस्तक ठेवून नमस्कार केला. पुढे बाबांनी फक्त काकांकडून दक्षिणा मागितली, ती त्यांनी दिली आणि दोघेही परत फिरले. मग पुन्हा दुपारी जेव्हा काका बाबांकडे गेले तेव्हा त्यांचे मित्रही बरोबर होते. दोघांनाही मुंबईला जायचे होते म्हणून काकांनी जाण्याची आज्ञा मागितली. आताही बाबांनी दक्षिणा मागितली, ती सुद्धा फक्त काकांकडूनच. ते म्हणाले, 17 रुपये दे मला. परंतु त्या मित्राकडून काहीच मागितले नाही म्हणून त्याच्या मनाला चुटपुट लागली. त्यांनी काकांना हळूच विचारले, तुमच्याकडून बाबा का दक्षिणा मागतात? सकाळीही तुमच्याकडून मागितली आणि आता सुद्धा तुमच्याकडूनच मागतात. मी तुमच्याबरोबर असताना मला का बरे वगळतात? काकांनी हळूच उत्तर दिले की बाबांनाच हे विचारा. इतक्यात बाबांनी काकांना विचारले, हा तुला काय म्हणतोय रे? त्यावर त्या मित्राने स्वतःच बाबांना विचारले की दक्षिणा देऊ का? त्यावर बाबांनी उत्तर दिले, तुझ्या मनात देण्याची नव्हती म्हणून नाही मागितली. तुझी इच्छा असेल तर दे. बाबांनी दक्षिणा मागितल्यावर भक्त ती देतात म्हणून जे मित्र त्यांना हिणवीत असत तेच आता बाबांनी दक्षिणा मागितली नाही तरी ती देऊ का म्हणून विचारतात. हे पाहून काकांना आश्चर्य वाटले. पुढे बाबा त्या मित्राला म्हणाले, जाशील रे, 1 मिनिट बैस येथे. मग त्याची भेदभावयुक्त भावना घालवण्यासाठी गोड उपदेश केला. तुमच्या आमच्यातील तेल्याची भिंत सगळी पाडून टाका म्हणजे एकमेकांना भेटायचा मार्ग मोकळा होईल. पुढे बाबांनी त्यांना जाण्याकरता आज्ञा दिली तर आकाश ढगाळलेले पाहून माधवराव बाबांना म्हणाले, त्यांना पाऊस भिजविल ना? त्यावर बाबांनी उत्तर दिले, स्वस्थ चित्ताने त्यांना जाऊ दे. वाटेत पावसाची भीती त्यांना मुळीच नाही. मग ते दोघे साईबाबांच्या चरणांना वंदन करून टांग्यात जाऊन बसले. विजा चमकू लागल्या, धुके भरून आले आणि गोदावरी नदीच्या पाण्याला पूर आला. आकाश गडगडाने गरजू लागले आणि होडीने प्रवास करण्याची पाळी आली. बाबांचे आश्वासन असल्यामुळे काका महाजनीच्या मनात पूर्ण विश्वास होता. परंतु त्या मित्राला विचार पडला की सुखाचा प्रवास आता कसा होईल बरे? उगाच आपण येण्यास निघालो, आता वाटेत त्रास होईल. असो. पुढे ते सुखाने गेले आणि आगगाडीत जाऊन बसले. त्यानंतर पाऊस पडू लागला आणि ते मुंबईला सुखरूप पोचले. घरी गेल्यावर खिडक्यादारे उघडून पाहतात तर घरात अडकलेल्या 2 चिमण्या मेलेल्या आढळल्या आणि एक उडून गेली. असे हे दृश्य पाहून त्या मित्राच्या जीवाला फार वाईट वाटले. देवा, या बिचाऱ्या अन्न पाण्या वाचून जीवाला मुकल्या. शिर्डीला निघालो तेव्हा वातायाने उघडी ठेवली असती तर यांच्यावर काळाची उडी पडली नसती. माझ्या हाताने त्या मेल्या बिचाऱ्या. आता जी उडाली तिचीच जणू बाबांना काळजी होती म्हणून त्यांनी राजी होऊन आपल्याला आजच निघण्याची परवानगी दिली. नाहीतर ती सुद्धा मेली असती. अन्नाशिवाय जिवंत कशी राहिली असती? आयुष्य संपले म्हणजे अशी स्थिती प्राप्त होत असते. ही एक मात्र सुरक्षित राहिली. असो. या मित्राचा आणखी एक सुरेख अनुभव ऐकण्यासारखा आहे. शिर्डीला जाण्याचे घडल्याआधी बरेच महिने एका टाचेचे दुखणे ते सोसून होते म्हणून तेथून परत आल्यावर त्या दुखण्याचा त्रास झाला नाही आणि थोड्या दिवसांत ते दुखणे नाहीसे झाले. अशीच एक आणखी दुसरी कथा, ज्यात संतांचा शोध लावू जाता मनात नसतानाही त्यांच्या पायी नमस्कार करण्याकरता मान कशी वाकवावी लागते ते ऐका. तसेच दक्षिणा देण्याचा विचार नसताना मोहपाशात अडकून आपला पक्का निश्चय मोडून ते ती कशी देतात हेही ऐका. मुंबईचे राहणारे सॉलिसिटर धरमसिंह जेठाबाई ठक्कर यांची पूर्वपुण्याई बळावली आणि साईंना भेटण्याचे त्यांच्या मनात आले. काका महाजनींचे हे शेठ होते. दोघांचा दाट घरोबा होता. शेठजींना वाटले थेट शिर्डीला जाऊन साईंची प्रत्यक्ष भेट घ्यावी. काका महाजनी ठक्करजींच्या पेढीवर मुख्य कारभारी होते. एकामागून एक लागोपाठ सुट्ट्या साधून ते शिर्डीला जाण्यास तयार होत असत आणि ते काय वेळेवर परत येत असत. 8-8 दिवस शिर्डीला काढीत असत आणि म्हणत की परत येण्यासाठी साईंची परवानगी नव्हती. ही काय कामाची तरा झाली? असले कसले संत? असली आमच्या विरुद्धची उठावणी आम्हाला पसंत नाही.
म्हणून साईविषयीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी शिमग्याच्या सुट्टीत शेठ धरमसिंह निघाले. शेठजींच्या अंगात भयंकर देहाभिमान होता आणि आपल्या ऐश्वर्याचा मोठेपणा होता. संत झाले तरी ते माणसासारखेच ना, मग त्यांच्यापुढे मान कशासाठी नमवायची? साईबाबांच्या अधिकाराचे स्थान पाहून शास्त्री व पंडित दमून हार मानीत. तेथे बिचारे धरमसिंह ते किती टिकाव धरू शकतील आणि आपला निश्चय तर किती कायम ठेवू शकतील. परंतु अंधश्रद्धा बरी नव्हे, आपण स्वतःच आपली खात्री करून घेऊया असा निश्चय करून त्यांनी शिर्डीला जाण्याची तयारी केली. वर वर्णन केलेल्या मित्राप्रमाणेच धरमसिंह सुद्धा काका महाजनांना सोबत घेऊन निघाले आणि त्यांना म्हणाले, तुम्ही शिर्डीला जाता आणि तेथेच राहता. या खेपेला ही गोष्ट चालणार नाही, माझ्याबरोबरच परत आले पाहिजे, हे पक्के लक्षात ठेवा. तेव्हा काका त्यांना म्हणाले, हे तर आमच्या हाती नाही. म्हणून धरमसिंहनी आणखी एक सोबती प्रवासात घेतला. न जाणो काका नाहीच परतले तर प्रवासात सोबत्याशिवाय धरमसिंह चालत नसे. म्हणून त्यांनी आणखी तिसऱ्याच बरोबर घेतले आणि ते तिघे निघाले. जगात परोपकारी भक्तांचे अनेक प्रकार असतात. त्यांचा संशय घालवण्यासाठी बाबा त्यांना धरून शिर्डीत आणीत असत. मग ते जेव्हा परत जात असत तेव्हा आपले अनुभव ते इतरांना सांगत असत किंवा लोकांना चांगल्या मार्गाला लावण्यासाठी कोणाच्या तरी हातून लिहून घेत असत. थोडक्यात सांगायचे म्हणजे हे जे कोणी शिर्डीला जात असत ते दर्शन घेऊन तृप्त होत असत. सुरुवातीला त्यांच्या भावना कशाही असोत, पण शेवटी त्यांना मोठा आनंद प्राप्त होत असे. म्हणून चिकित्सेची आवड असली तरी आपणहून ते शिर्डीला जात असत. परंतु खरी गोष्ट वेगळीच असे. ते बाबांचेच कार्य साधित असत. बाबाच त्यांना स्फूर्ती देत तेव्हाच त्यांचा घराबाहेर पाय पडत असे. त्यांची नैसर्गिक वृत्ती जागवून बाबा त्यांना परमार्थाच्या मार्गाला लावित असत. बाबांच्या योजना कोणाला ठाऊक असणार? त्या जाणण्याचा प्रयत्न केला तर दुर्दशा पदरी पडेल. म्हणून अभिमान सोडून त्यांच्या पायी लोटांगण घाला, म्हणजे सुखाचा सोहळा भोगण्यास मिळेल. देव, ब्राह्मण किंवा गुरु यांच्या दारी रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून काकांनी वाटेत 2 शेर म्हणजे अंदाजे 1 किलो द्राक्षे विकत घेतली. पोटात बी नाही अशा जातीची द्राक्षे असतात, परंतु त्यावेळी बी असलेली द्राक्षे मिळाली म्हणून काकांनी ती विकत घेतली. असो, गप्पा गोष्टी करता करता हे त्रिकूट शिर्डीत येऊन पोहोचले आणि बाबांच्या दर्शनासाठी मशिदीत गेले. तेथे साईबाबांचे भक्त बाबासाहेब तरखड बसलेले होते. त्यांना कुतूहलाने शोध लावण्यासाठी धरमसिंह काय विचारतात ते ऐका. येथे काय आहे, काय येता? त्यावर तरखड म्हणाले, दर्शनाकरता येतो. धरमसिंह आणखी विचारले, येथे तर चमत्कार घडतात असे ऐकले आहे. त्यावर तरखडाने उत्तर दिले, माझी तरी अशी भावना नाही. ज्याच्या मनात जशी तीव्र इच्छा असेल त्याप्रमाणे त्याची ती इच्छा पुरी होते. काकांनी बाबांच्या पायावर मस्तक ठेवले आणि द्राक्षे हातात अर्पण केली. मंडळी जमलेली होती आणि बाबांनी ती वाटायला सुरुवात केली. इतरांप्रमाणे बाबांनी धरमसिंहांनाही काही द्राक्षे दिली, परंतु ती सबीज द्राक्षे त्यांना आवडत नव्हती. त्यांना बी नसलेली आवडत होती. या असल्या द्राक्षांची त्यांना चीड होती. सुरुवातीलाच अडचण उभी राहिली. ती खावी कशी म्हणून त्यांना अवघड वाटले, परंतु त्यांचा अव्हेर करणेही त्यांच्या मनाला जड वाटले. शिवाय डॉक्टरांनी द्राक्षे धुतल्याशिवाय खाऊ नये असे सांगितले होते आणि ती फक्त आपणच धुवून खाणे योग्य वाटेना, असे नाना प्रकारचे विचार त्यांच्या मनात उठले. पुढे मग त्यांनी ती तोंडात टाकली आणि बिया चघळून त्या खिशात ठेवल्या. साधूंचे ते पवित्र स्थळ उष्ट्या वस्तूने अपवित्र त्यांना करवेना. नंतर शेठजी मनात म्हणू लागले, हे बाबा साधू असताना मला या सबीज जातीची द्राक्षे आवडत नाहीत हे त्यांना कळत कसे नाही? बरेच मला का बरे देतात? त्यांच्या मनात असे विचार उठले नाहीत. तो साईबाबांनी ती द्राक्षे त्यांना आणखी दिली. ती बी असलेली पाहून धरमसिंहनी तशीच हातात ठेवली, तोंडात घातली नाहीत. सबीज द्राक्षे आवडत नाहीत हे खरे, परंतु बाबांनी ती स्वहस्ताने दिलेली होती. धरमसिंह मनात अवघडले आणि काय करावे त्यांना समजेना. तोंडात घालायचे मन होईना म्हणून मोठी जपून ठेवली. इतक्यात बाबा म्हणाले, टाक रे खाऊन, आणि शेठजींनी आज्ञा पाहिली. बाबांनी खाऊन टाक म्हटले आणि धरमसिंहनी ती द्राक्षे तोंडात टाकली आणि ती सर्व निर्बीज लागली आणि धरमसिंहांना मोठा चमत्कार वाटला. अशी ती द्राक्षे बी शिवायची लागल्याने धरमसिंह आश्चर्य करू लागले. केवढे विलक्षण हे सामर्थ्य! या संतांना काय अशक्य आहे? माझ्या मनाची इच्छा जाणून साईबाबांनी जी जी द्राक्षे मला दिली ती सबीज व न धुतलेली असून निर्बीज व हितकारक निघाली. धरमसिंहचे मन थक्क झाले. शंका कुशंका काढण्याचा विसर पडला
सर्व अभिमान गळून पडला आणि संतांबद्दल प्रेम उत्पन्न झाले. पूर्वी केलेले सर्व बेत नाहीसे झाले. हृदयात साईबाबांबद्दल प्रेम उपजले आणि शिर्डीला येण्याची जी उत्सुकता होती ती दृढ निश्चय केल्याप्रमाणे पक्की झाली. बाबासाहेब तरखड तेथेच साईबाबांपाशी बसलेले होते. त्यातली काही द्राक्षे साईबाबांनी त्यांनाही वाटली. तेव्हा धरमसिंगनी त्यांना विचारले की तुमची द्राक्षे कशी होती? तरखडांनी जेव्हा ती सबीज होती असे सांगितले तेव्हा धरमसिंगनी मनात अतिशय आश्चर्य वाटले आणि साईबाबा साधू आहेत अशी श्रद्धा बसली. ती पक्की होण्यासाठी धरमसिंगना आणखी कल्पना सुचली की जर साईबाबा साधू असतील तर पुढची द्राक्षे काका महाजनांना दिली जातील. साईबाबा द्राक्षे पुष्कळ लोकांना वाटत होते, परंतु शेटजींच्या मनात वरील कल्पना येताच त्यांनी काकांपासून सुरुवात करताच शेटजींना नवल वाटले. अशा साधुत्वाच्या खुणा, असा हा मनकवडेपणा साईबाबा साधू मानण्यास धरमसिंगना आता पुरे झाला. माधवराव देशपांडे तेथे जवळच होते. ते मग बाबांना समजावून सांगू लागले की हे धरमसिंग काका महाजनींचे मालक शेट आहेत. त्यावर बाबांनी काकांना आनंद देईल असे अगदी स्पष्ट उत्तर दिले. हा कुठला काकाचा मालक? त्याचा मालक आणखी दुसराच आहे. आणखी एक आश्चर्याची गोष्ट बाबांनी तेथे धुनी शेजारी उभा राहिलेल्या एका आचार्यावर कशी घातली पहा. बाबा म्हणाले, हे शेठजी जे येथपर्यंत आले ते माझ्याकरता कष्ट घेऊन नाही आले. या आप्पासाठी प्रेम दाटले म्हणून ते शिर्डीस आले. असो, असे संभाषण झाले. धरमसिंग आपल्या निश्चय विसरले. आपणहून बाबांच्या पाया पडले आणि मग ते वाड्यात परत गेले. पुढे दुपारची आरती झाली. घरी परत जाण्याची तयारी चालली आणि बाबांची आज्ञा घेण्यासाठी वेळ आली म्हणून मंडळी मशिदीकडे निघाली. धरमसिंग काकांना म्हणाले, मी तर बाबांची आज्ञा नाही मागणार, तुम्हीच ती मागा, तुम्हालाच ती लागते. त्यावर माधवराव धरमसिंगना म्हणाले, काकांचे काही नक्की नाही. 1 आठवडा झाल्याशिवाय त्यांना परवानगी मिळणार नाही. तुम्हीच विचारून घ्या ना का. पुढे ते तिघे मशिदीत जाऊन बसल्यावर माधवरावांनी आज्ञा मागितल्यावर बाबांनी जी गोष्ट सुरू केली ती स्वस्थ चित्ताने ऐका. एक अस्थिर स्वभावाचा गृहस्थ होता. घरी धनधान्यांची चंगळ होती. शरीराला शारीरिक किंवा मानसिक काही दुःख नव्हते. तरी नसती उपाधी त्याला आवडत असे. कारणाशिवाय डोक्यावर भार वाहत असे आणि इकडे तिकडे हिंडत असे. मधूनच खाली ठेवत असे आणि पुन्हा वर उचलत असे. त्याच्या मनाला स्वस्थता नव्हती. त्याची अशी अवस्था पाहून माझ्या मनात दया उत्पन्न झाली आणि मी त्याला म्हणालो, वाटेल त्या एका ठिकाणी निश्चरपूर्वक तो बोजा ठेव की आता उगाच का असा भटकतोस, एकाच जागी स्वस्थ बैस. धरमसिंगना ही गोष्ट झोंबली. हा आपल्यालाच इशारा त्यांना वाटला. यात किंचित कारण नसताना धरमसिंग सदा काळजी करत असत आणि उगाच त्रास करून घेत असत. विपुल संपत्ती व मानपान असून त्यांच्या मनाला समाधान नव्हते. पाठीशी काल्पनिक मोठी दुःखे लावून त्याच्याच विचारात ते सदा घडलेले असत. साईबाबांच्या तोंडची गोष्ट ऐकून शेठजी मनात आश्चर्य करू लागले की ही तर माझीच परिस्थिती बाबांनी सांगितली आणि म्हणून त्यांनी मोठ्या आदराने ऐकली. काकांना इतक्या लवकर परतण्याची परवानगी मिळेल ही तर अशक्यतेच्या पराकाष्ठेची घटना होती, परंतु ती प्रयासाशिवाय सहज मिळाली म्हणून धरमसिंगच्या मनाला संतोष वाटला. धरमसिंगची फार इच्छा होती की काकांनी आपल्याबरोबर परत निघावे आणि बाबांनी होकार देऊन तीही पार पडली. शेठजींचा हाही एक पण होता. बाबांना त्यांची सूचना कशी मिळाली हेही बाबांचे साधुत्व ओळखण्याचे धरमसिंगचे नाविन्यपूर्ण लक्षण होते आणि त्यांना ते पटले. धरमसिंगचे सर्व संशय दूर झाले आणि साई साधू आहेत हे स्पष्ट झाले. ज्याच्या मनात जसा भाव होता तसा त्याला बाबांनी अनुभव दाखविला. ज्या ज्या मार्गाने जाऊ इच्छितात त्या त्या मार्गाला साईबाबा भक्तांना लावतात. त्यांनी मिळवलेल्या पात्रतेची बाबांना कल्पना असते आणि परमार्थही त्यांना त्याप्रमाणेच प्राप्त होत असतो. भक्त भक्तियुक्त अंतःकरणाचा असो की उपवास करणारा असो, साईबाबा दोघांवर सारखीच कृपा करणारे होते. एकाला टाळायचे आणि दुसऱ्याला जवळ करायचे त्या कनवाळू माऊलीला ठाऊक नव्हते. मग ते दोघे जेव्हा निघाले तेव्हा बाबांनी काकांकडून 15 रुपये दक्षिणा मागून घेतली आणि त्याबरोबर ते म्हणाले, दक्षिणेसाठी ज्याने मला 1 रुपया दिला असेल त्याला मला 10 पटीने मोबदला मोजून द्यावा लागतो. मी कोणाचे काही फुकट घेत नसतो. मी सगळ्यांकडून सरसकट दक्षिणा मागत नसतो. ज्याच्याकडे माझा फकीर बोट दाखवील त्याच्याकडेच मी दक्षिणेची गोष्ट काढीत असतो. तो फकीर सुद्धा ज्याचा ऋणी त्याच्याचकडे मागणी करीत असतो आणि दाता ती देऊन जणू काय पुढे पिकाची कापणी करण्याकरता पेरणी करीत असतो.
पैसेवाल्या माणसाचा पैसा परोपकारीची कृत्ये व शास्त्रोक्त धार्मिक विधी करण्यात खर्च झाला तर त्याला तो कल्याणकारक होत असतो. सदाचरणाने वागल्याचे व उदारपणे दान करण्याचे एक फळ निश्चित प्राप्त होते, ते म्हणजे त्या माणसाच्या ठिकाणी ज्ञानाला जागा मिळते. बहुतेक लोक कष्टाने मिळवलेले हे धन आपल्या आवडीचे भोग भोगण्यासाठी आहे असे मानून धर्मकार्य करण्याचे सोडून कारणाशिवाय वाटेल तसे खर्च करतात. पै गोळा करून 10 कोटीपर्यंत जमवलेले धन जो मनुष्य विषय सुखांचा उपभोग घेण्याच्या छंदात कधीही फुकट घालवित नाही, तो मनुष्य सुखी होतो. न अदत्तम उपतिष्ठती, म्हणजे दिल्या वाचून मिळत नसते. हे वेदशास्त्र वचन सर्वांना ठाऊकच आहे. पूर्वी दिलेले समोर उभे राहते म्हणून बाबा दक्षिणा मागतात. रामावतारात रामाने सोन्याच्या स्त्रियांच्या मूर्तीचे बेसुमार दान केले. त्याचे फळ कृष्णाने 16,000 पटीने कृष्णावतारात घेतले. भक्ती, ज्ञान व वैराग्य नसलेला असा जो अतिबिचारा भक्त, त्याच्यात आधी वैराग्य उत्पन्न करून बाबा मग त्याला भक्ती व ज्ञान देतात. बाबा जे दक्षिणा द्यायला लावतात हेच वैराग्याचे लक्षण होय. पुढे मग भक्ती मार्गाला लावून बाबा त्याला ज्ञानमार्गात प्रवीण बनवतात. आम्ही तरी काय करतो, 1 पट घेतो आणि 10 पट देतो आणि क्रमाक्रमाने ज्ञानमार्गाला लावतो. बाबा असे म्हणाले आणि धरमसिंगना लोभ सुटला आणि आपणहून त्यांनी बाबांच्या हातात 15 रुपये ठेवले. पूर्वीचा आपला निश्चय विसरले आणि हा प्रकार सर्वच अपूर्व झाला. धरमसिंगना वाटले आपण आधी उगाच बडाई मारली. बरे केले, प्रत्यक्ष समोरासमोर आलो. त्यामुळे साधू कसे असतात हे समजलो आणि प्रचिती येऊन यांच्यावर आसक्त झालो. असो, मनात नीट विचार केल्याशिवाय नमस्कार करण्याकरता आम्ही येणार नव्हतो, तेही आपणहून आलो. खरेच साधूच्या करणीचा कुणालाच पत्ता लागत नसतो. ज्याच्या तोंडी सदा अल्ला मालिक हा जप असतो त्याला करण्यास अशक्य असे काय असणार. आम्ही फक्त साधूचे चमत्कार पाहण्यासाठी आतुर होतो. आमचा निश्चय फुकट गेला. आम्ही माणसाला लोटांगण घातले आणि त्यांनी न मागता आम्ही आपणहून दक्षिणा दिली. आमची सगळी बढाई व्यर्थ झाली आणि आपणहून आपले मस्तक साईचरणी ज्या पूज्य भावाने अर्पण केले त्यापेक्षा आश्चर्य ते दुसरे कोणते असेल. कोणी नमस्कार करो की न करो, दक्षिणा देवो की न देवो, आनंदाचे मूळच असलेले व दयेने अगदी परिपूर्ण असलेले साई कोणाचा तिरस्कार करीत नसत. पूजा केली तरी त्यांना आनंद वाटत नसे आणि हेटाळणी केली तरी त्यांना दुःख वाटत नसे. हर्षच नाही तेथे विषाद कसला. त्यांची पूर्ण निद्वंद्व स्थिती होती. असो, कोणाचा काही उद्देश असो, एकदा का त्याला दर्शन दिले की त्याची भक्ती आपल्या चरणी जडवून घेत असत, अशी ही साईची अलौकिक शक्ती होती. असो, पुढे उदीप्रसाद पाहून आशीर्वाद घेऊन ते निसंशयपणे मुंबईत परत आले. साईबाबांची अशी कुणाला न कळणारी ख्याती होती की परत निघायला त्यांची आज्ञा लागत असे. त्या आज्ञेचे उल्लंघन केले तर ते विघ्नाला आमंत्रण असे. आपल्या मनाने तेथून परत येणे केले तर पश्चाताप व फजिती पदरी पडून वाटेत भयंकर अडचणी येत असत, ज्यांचे निवारण करणे महामुश्किल असे. शिर्डीहून परत निघण्याबद्दलचे असे हे वर्णन सांगितले जात असे. आमची पण तीच स्थिती होती. मी न आणता कोणीही येत नसते असे बाबांचे म्हणणे असे. माझी इच्छा झाल्याशिवाय घराचा उंबरठा कोण ओलांडील. आपल्या स्वतःच्या इच्छेने माझे दर्शन कोणाला घडेल आणि शिर्डीला कोणाला येता येईल. आमची हालचाल कृपामूर्ती साई समर्थ यांच्यावर अवलंबून असते. त्यांच्या मनात जेव्हा कृपा करावीशी वाटेल तेव्हाच त्यांचे दर्शन होईल. शिर्डीचे जाणे येणे असे असते. साईची मर्जी असल्याशिवाय कोणालाही उदी व आशीर्वादासह निघण्याची आज्ञा मिळत नसे. बाबांना साष्टांग नमस्कार करून आज्ञा मागू जाता उदीसह आशीर्वाद मिळाला की तीच निघण्याची परवानगी असे. आता उदीचा एक अपूर्व अनुभव श्रोत्यांना मी सांगतो आणि मग नेवास्कर पाटलाच्या भक्तीच्या प्रभावाची व महान महानुभाव साईबाबांच्या कृपेची गोष्ट सांगेन. वांद्रे शहराचा एक कायस्थ प्रभू जातीचा गृहस्थ होता. प्रयत्नाची शिकस्त करूनही त्याला रात्री शांतपणे झोप येत नसे. डोळ्याला डोळा लागून झोप लागली असता त्याचा मेलेला बाप दररोज मधूनच एकाएकी त्याच्या स्वप्नात येऊन त्याला जागे करीत असे. पूर्वी घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी, मनातले गुप्त, निंद्य व क्लिष्ट विचार यांचा शिव्या शापपूर्वक उच्चार करून तो त्यांच्यावर शब्दाचा भडीमार करीत असे. रोज रोज असला प्रसंग असे व रोज रोज निद्राभंग होत असे. त्याला काही उमग पडेना व असा पाठी लागलेला भोगही सुटेना. त्यामुळे तो गृहस्थ कंटाळला आणि त्याला काही उपायही सुचेना.
एका साई भक्ताला काय इलाज करावा म्हणून विचारले तर त्याने सांगितले, आम्हाला दुसरा इलाज ठाऊक नाही. साई महाराज मोठे महात्मा आहेत, त्यांच्यावर श्रद्धा ठेवाल तर त्यांची उदी आपला प्रभाव दाखवील. त्या साई भक्ताने जसे जसे सांगितले तसे तसे त्यांनी केले आणि अनुभवही तसाच आला. तसले वाईट स्वप्न त्याला पुन्हा पडले नाही. कर्मधर्मवशे त्याचे मित्र साई समर्थांचे शिष्य होते. त्यांनी उदीचा आश्चर्यकारक महिमा वर्णन करून त्याला ती थोडीशी लावली आणि म्हणाले, झोपायला जाताना थोडी मस्तकाला लावा, पुडी बांधून उशाशी ठेवा आणि साईंचे स्मरण करा. हृदयात भक्तिभाव ठेवा आणि मग पहा उदीचा प्रभाव. पीडा लगेच दूर होईल. उदीचा हा सहज गुणच आहे. असो, असे झाल्यावर त्या रात्री त्याला गाढ झोप लागली. दुष्ट स्वप्नांचा ठाव ठिकाणाच राहिला नाही आणि त्या गृहस्थाला अतिशय आनंद झाला. त्याच्या त्या आनंदाला काय विचारावे. उदीची ती पुडी तो नेहमी उशाशी ठेवू लागला आणि साईबाबांचे सतत स्मरण करू लागला. पुढे त्याने बाबांची छबी आणली, गुरुवार साधून उशाशी भिंतीला लावली आणि फुलांची माळ चढवून आदराने पूजली. नेहमी छबीचे दर्शन घेऊ लागला. दर गुरुवारी माळा चढवू लागला. मनातल्या मनात नित्यपूजा करू लागला आणि त्यांच्या सर्व पीडांचे निवारण झाले. अशा प्रकारे नियमितपणे व कडक रीतीने त्याने चालवले आणि त्याला कायमची सुखशांती लाभली आणि झोपमोड करणारे वाईट स्वप्नांच्या अनर्थाचे कष्ट तो विसरला. हा तर उदीचा एक उपयोग झाला. आता आणखी एक आश्चर्यकारक अपूर्व उपयोग सांगतो. कसल्याही संकट प्रसंगी या उदीचा प्रयोग केल्यास इच्छिल्याप्रमाणे फळ ती देते. बालाजी पाटील नेवासकर नावाचा एक थोर भक्त होता. बाबांची असाधारण सेवा करून त्यांच्यासाठी त्याने आपले शरीर झिजवले होते. गावात नित्य येण्या जाण्याचे तसेच लेंडीचे फेरी फिरण्याचे, बाबांचे रस्ते झाडण्याचे काम नेवासकराचे असे. त्याच्यानंतर या सेवेची पद्धत तशी चालू राहण्यास राधाकृष्णबाईंची अलौकिक कर्तृत्व शक्ती मोठी कामाला आली. सर्वांना पूज्य अशा ब्राह्मण जातीत जन्म असूनही अशी हलकी सेवा कशी करायची अशा विचारांचा मूर्खपणा तिच्या निर्दोष मनाला कधीच शिवला नाही. सकाळच्या प्रहरी उठून हातात झाडू घेऊन बाबांचे रस्ते ती स्वतः झाडून स्वच्छ करीत असे. किती धन्य तिची चाकरी. तिच्या या स्वच्छ व झटपट कामाची सर कुणाला बरे येईल. पुढे मग काही काळ गेल्यानंतर या रस्ते झाडण्याच्या कामासाठी अब्दुल पुढे सरसावला. असा तो महान भाग्यवान बालाजी पाटील संसारात राहून संसारात अनासक्त होता. त्याचा स्वार्थ त्याग केवढा होता याविषयीचा कथाबाक ऐका. आपल्या शेताची कापणी झाल्यावर ते सगळे धान्य तो मशिदीत आणत असे आणि तेथेच अंगणात ढीक रचवून ते बाबांच्या चरणी अर्पण करीत असे. बाबांना आपले सर्वस्व मालक मानून ते जे त्यातून उचलून देतील तितकेच धान्य घरी नेऊन त्यानेच आपला उदरनिर्वाह करून राहत असे. महाराजांनी स्नान करून हात पाय व तोंड धुवून मोरीतून बाहेर आलेले पाणी पिऊन हा बाला पाटील राहत असे. तो जिवंत असेपर्यंत हा नेम अखंड चालू होता आणि अजूनही त्याचा मुलगा हे व्रत अंशतः चालवित असतो. तोही सतत बाबांना धान्य पाठवित असे आणि त्यातील जोंधळ्याची भाकर आपल्या निर्वाणापर्यंत महाराज दिवसातून 4 वेळा नेहमी खात असत. असो, एकदा काय घडले ते ऐका. बाळा पाटलाचे वर्षश्राद्ध आले. अन्न शिजवून तयार झाले आणि वाढपी अन्न वाढू लागले. येणाऱ्याचा अंदाज धरून घरात जेवण तयार केले गेले, परंतु वाढण्याच्या वेळी अंदाजाहून जेवणाऱ्यांची संख्या तिप्पट झाली. नेवासकरीण मनात घाबरली आणि सासूबाईंना कानात हळूहळू सांगू लागली, आता फजितीची पाळी आली, कशी दूर होईल. पण सासूबाईंची निष्ठा थोर होती. ती म्हणाली, आपले साई समर्थ खंबीर असताना आपण कशाला काळजी करावी, तू अगदी निर्धास्त राहा, असे आश्वासन देऊन तिने एक मूठभर उधी घेतली आणि जेवणाच्या प्रत्येक भांड्यात टाकली आणि ती भांडी कपड्याने झाकली. मग सुनेला सांगितले, तू आता जा आणि खुशाल वाढ. वाढण्यापुरताच कपडा काढ आणि पुन्हा पूर्वीसारखा परत सरकवून ठेव. एवढी खूण मात्र सांभाळ. हे साईच्या घरचे अन्न आहे. त्यातील एक कणही आपला नाही. त्याची लाज तोच राखेल. त्याचा कमीपणा जर आला तर तो त्याच्याकडेच असेल. असो, जसा त्या सासूचा विश्वास होता तसा तिला अनुभव आला आणि सर्व पाहुणे व त्यांच्यासारखे दुसरे सर्वही काही अडचण न येता जेवले. आले गेले सर्व जेवले. यथासांग सर्व झाले. तरीही भांड्यात पूर्वीप्रमाणेच भरलेले व अन्न शिल्लक राहिले. उदीचा हा असा प्रभाव आहे. संतांचा हा सहज स्वभाव आहे. ज्याच्या मनी जसा भाव असेल तसाच त्याला अनुभवही येत असतो. असो, उदीचा महिमा गाता गाता नेवासकरांची एकंदर भक्ती पाहून त्यांची आणखी एक कथा मनात आठवली. ती ऐका. एकदा मन शंका करू लागले की विषयांतर होणार तर नाही.
पण मग विचार केला, होईल ते हो, परंतु प्रसंगानुसार आठवलेली ही कथा सादर करावीच असा निश्चय करून या ठिकाणी ही कथा मी कथन करतो. ती जर अस्तानी वाटली तर श्रोत्यांनी मला क्षमा करावी. एकदा रघु पाटील नावाचा एक शिर्डीचा रहिवासी नेवाशाला पाहुणा म्हणून गेला आणि बाळा पाटलाच्या घरीच उतरला. एका रात्री गुरेढोरे दावणीला बांधलेले असताना एक भुजंग अचानक फुफू शब्द करीत गोठ्यात शिरला. असा प्रसंग पाहून सर्वांची मती गुंग झाली. इकडे तो भुजंग फणा वर करून यथास्थित तेथे बसला. गुरे गडबड करू लागली आणि सुटण्यासाठी धडपड करू लागली. त्यांना सोडवण्याशिवाय दुसरा उपायच नव्हता, नाहीतर भुजंगावर पाय पडून एखादे संकट उभे राहायचे. नेवासकरांची भावना अगदी पक्की होती की साई महाराजच प्रकट झाले आहेत. लांबून भुजंगाला पाहिले आणि नेवासकराच्या मनात अत्यंत आनंद झाला. त्याचे सर्व अंग रोमांचित झाले आणि त्याने साष्टांग प्रणिपात केला. तो म्हणाला, साईची कृपादृष्टी झाली आणि ते भुजंग रूपाने भेटीला आले. मग त्याने त्या भुजंगासाठी दूध भरून वाटी आणली. काय त्या बाळाजी पाटलाची भावना की त्याच्या मनात यत्किंचितही भीती वाटली नाही. उलट त्या भुजंगाला उद्देशून तो काय म्हणू लागला ते श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे. का हो बाबा फोफो करता, काय आम्हा भिवू पाहता, ही दुधाची वाटी घ्या आणि स्वस्थ चित्ताने दूध प्या बघू. त्या भुजंगाला वाटीभर दूध किती पुरेल, परंतु बाळाजीने तपेले भरून दूध आणले आणि मनात न भीता ते पुढे ठेवले. सर्व भीती मनाच्या कल्पनांचीच होती. बाळाजीने त्याच्या पुढे दूध ठेवले आणि तो पूर्वीच्या जागी फार जवळही नाही व फार दूरही नाही असा जाऊन बसला. त्याच्या चेहऱ्यावर भुजंगाचे कौतुक होते. भुजंगाचे येणे भीतीदायक असते. सर्वांचे काय सारखे विचार असतात. सर्वजण गोंधळून गेले आणि म्हणू लागले, हे संकट कसे बरे टळेल. बाहेर जावे तरी भीती. भुजंग जर माझघरात शिरला तर त्याचे तेथून बाहेर निघणे कठीण. म्हणून ते त्याच्या हालचालीवर बारीक नजर ठेवून बसले. इकडे भुजंग तृप्त झाला. सर्वांचे डोळे चुकवून कोणीकडे गेला हे कळलेच नाही आणि सर्वांना आश्चर्य वाटले. मग तो सर्व गोठा शोधला, पण त्याचा मुळीच पत्ता लागला नाही. बहुतेकांचा जीव शांत झाला, परंतु नेवासकरांच्या मनात हुरहुर लागली. आरंभी गोट्यात शिरताना जसा दृष्टीस पडला तसा परत जाताना दिसला असता तर फार छान झाले असते. हीच त्यांची हुरहुर होती. बाळा पाटलाला 2 स्त्रिया होता. मुले बाळे लहान होती. ती सगळी कधीकधी नेवाशाहून बाबांचे दर्शन घ्यायला शिर्डीत येत असत. मग बाबा त्या दोन्ही स्त्रियांना चोया लुगडी विकत घेऊन आशीर्वादासह देत असत. असा तो बाळाजी पाटील नेवासकर महाभाग्यवान भक्त होता. सच्चरिताचा हा मार्ग परंपरागत आलेला व सरळ आहे. जेथे जेथे याचा पाठ असेल तेथेच द्वारकामाईचा मठ म्हणजे राहण्याचे स्थान असते आणि तेथेच साईही खात्रीने प्रगट झालेले असतात. तेथेच गोदावरीचा तट असतो. तेथेच निकट क्षेत्र शिर्डी असते आणि तेथेच धुनी सकट साई महाराज राहून भक्तांच्या संकटाचे निवारण करीत असतात. जेथे साई चरित्राचे पठण असते तेथे साईचा सदा वास असतो. या चरित्राचे साध्यंत पुन्हा पुन्हा वाचन केले असता तो सर्व प्रकारे प्रसन्न होतो. आत्मानंदाने परिपूर्ण अशा साईचे स्मरण केले असता, त्याच्या नावाचा दररोज जप केला असता, इतर जपाच्या किंवा तपाच्या साधनेची किंवा ध्यानधारणेची खटपट लागत नाही. साईचरणी प्रेम ठेवून जे जे साईची उदी नित्य नियमाने लावतील आणि तोंडात टाकतील त्यांच्या मनाच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यांचे 4ही पुरुषार्थ साध्य होऊन ते कृतार्थ होतील आणि स्वार्थ व परमार्थ यांच्याविषयींची सर्व गहन तात्पर्य स्पष्ट दिसून येईल. उदीच्या स्पर्शाने महापापादी भयंकर पापे व सर्व उपपातकेही मुळासकट नाश पावतील आणि अंतर्बाह्य शुद्धता लाभेल. असो, उदी लावण्याचा महिमा भक्तांना ठाऊक आहे, परंतु श्रोत्यांचे कल्याण व्हावे म्हणून तिचे हे वर्णन वाढविले ही भाषा बरोबर नव्हे. मला स्वतःलाच तिचा महिमा नीट ठाऊक नाही, तरी सुद्धा श्रोत्यांच्या हितासाठी संक्षिप्तपणे त्याचे निरूपण केले. म्हणून साईंना वंदन करून श्रोत्यांकडे मी हीच प्रार्थना करतो की आपणच आपला अनुभव घेऊन पहा. माझे एवढे सांगणे ऐका. येथे तर्कवितर्कांचे काम नाही. अत्यंत पूज्यभाव हवा. बुद्धीची चलाकी चालवण्याचे येथे काम नाही, तर श्रेष्ठ श्रद्धाळू पाहिजे. श्रद्धेशिवाय जे केवळ तर्कवितर्क करणारे, वादविवाद करणारे किंवा चिकित्सक असतात त्यांना संतांकडून उत्तम उपदेश प्राप्त होत नसतो. शुद्ध भाविकालाच तो मिळतो. कथेतील कमी जास्त सर्व साईच्या प्रेरणेमुळेच मानून दोषदृष्टी न ठेवता साई सच्चरित्र वाचावे.
या निमित्ताने रसिक वाचक वृंदाच्या मनात साईबाबांची परम कनवाळू व प्रेमळ मूर्ती सतत आठवण राहण्यासाठी स्थापिली जावो. कोठे गोवा आणि कोठे शिर्डी, तेथली चोरीची सुंदर व आनंद देणारी कथा साईबाबा स्पष्ट करून सांगतील. म्हणून हेमाडपंत मनात साईचरणी मस्तक ठेवून श्रोत्यांना नीट लक्ष देऊन ऐकण्याची नम्रपणे विनंती करीत आहेत. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा चिकित्सा खंडनम विभूती मंडनम नावाचा 35वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. हा अध्याय